नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे एकदम चटपटीत, तोंडाला चव आणणारी वाडा भजी. तर पहा तुम्ही कशी बनवणार आहे वाडा भजी. खूप टेस्टी, खूप छान लागते, अगदी मस्त. पटकन कोणी बी खाऊ शकतं अशी ही भजी बनवणार आहे. पण आता इथे घेतलेलं आहे बेसन पीठ. मी पहा, बेसन पीठमध्ये 1 चमचा टाकलेला आहे ओवा. काय काय टाकते पहा, अर्धा चमच्यापासून थोडासा कमी जिरं टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, मिरच्या कापून टाकल्यात पहा, 2-3 मिरच्या होत्या त्या कापून टाकल्यात. कोथिंबीर चांगली अर्धी वाटी टाकलेली आहे आणि हा कांदा एक घेतलेला होता ते कापून टाकलेला आहे, 1 कांदा. काय काय जिन्नस लागतात त्याला ती सगळं टाकलेले आहेत पहा. आता अजून एक जिन्नस राहिलेली टाकायची, ते आपलं मीठ. तर मीठ टाकायचं चवीनुसार. नंतर मग आता टाकायचे आपल्याला तेल. एक छोटी पळी भरून तेल टाकलं. आता पाणी घ्यायचं आणि पीठ भिजून घ्यायचं आपल्याला. ही झटपट होणारी 5 मिनिटाची रेसिपी आहे. जास्त वेळ बिलकुल लागत नाही, फक्त 5 मिनिटात. कोणी पाहुणे आले पटकनी आपल्याला द्यायचं म्हटलं तरी पटकनी देऊ शकता, कारण सकाळची नाश्त्याला किंवा 4 वाजेच्या चहासाठी अगदी मस्त. बाहेर थंडी पडली किंवा आता थंडीचे दिवस आहेतच, बाहेर मस्त थंडी पडली तर चला चहाबरोबर काहीतरी चटपटीत पाहिजे, म्हणून ही वाडा भजी एकदम जबरदस्त आहे. खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात आणि साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे, बिलकुल अवघड नाही. ही वाडा भजी कशी बनवतात पहा. जरा मध्ये जर कांद्याचे मी सुकलं नसलं, समजा सुटलं नसलं तर त्याला कुस्करून घ्यायचं जरा असं पिठातच आणि हे असं टाकायचं. हे बघा, छान असं पीठ दाबायचं. ते कांद्याचे कधी कधी कांद्याचे एकावर एक त्या पाकळ्या असतात ना, ते सुटलेले नसतात. आता हे सुटलेलं आहे पीठ आपलं, बऱ्यापैकी झालेलं आहे पहा बरं. आता हे पीठ मी थोडा वेळ असंच ठेवते इकडे आणि तिकडे गॅसकडे तयारी करते. आपल्याला लगेच होते, 5 मिनटं लागत नाही ह्या भज्यांना. हे बघा, आता चिमूटभर आपल्याला, अगदी चिमूटभर बारका, चिमटीभर म्हटलं ना तरी चालेल, तेवढा सोडा घातलेला आहे. आता हे आपण मिक्स करूया. तेल पण तापायला ठेवलेलं आहे मी वरती, तर हे ठेवलेलं आहे इकडे. आता हे तेल तापले का पाहायचं आधी, नंतर हे मिक्स करते. आधी पहिले मिक्स करून घेतलं ते सर्व, सोडा टाकलेला आहे तो, आणि तेलाकडे बघायचं. आता गॅस चालूच आहे, बारीक ठेवला होता मी आणि गरम करायला तेल ठेवलेलं. तर आता हा तेल मी तापलेलं आहे, त्याच्यात 2-3 असे टाकले होते बूंद, तर ते वरती आलेले आहेत पहा. आता मी ही भजी काढून घेते. बघा किती मस्त. ही जाळीदार तर बनणारच, आतमध्ये अशी जाळी येणार त्या भज्यांना. अगदी खूप टेस्टी लागते, खुसखुशीत, खरपूस, अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भजी मस्त. नक्कीच तुम्ही पहा आणि खा, खूप टेस्टी लागतात या पद्धतीने जर केली. आणि 5 मिनटात होतात, जास्त वेळ पण नाही लागत किंवा काहीच नाही. कांद्यानी आणि ओव्यानी जिऱ्यानी खूप चव येते मस्त, म्हणून ती त्याचं नाव. आणि वाडा हे गाव आहे, त्या गावात ही भजी खूप फेमस आहे. आणि त्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे वाडा म्हणून गाव. त्या गावात ही भजी खूप फेमस चाललेली असतात, खूप त्याला गिराईक असतं, खूप म्हणजे तिकडं नावच आहे वाडा भजी. खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात. तर नक्की एकदा पहा, अशा तऱ्हेने बनवून आणि खाऊन पहा भजी, खूप टेस्टी. कधीतरी करायची अशा पद्धतीची भजी आणि खायची. जास्त नाही, थोडी करायची आपली. आता हल्ली तेलकट खाणं मुश्किल झालेलं आहे, नको वाटतं तेलकट बिलकट, म्हणून याला तेल पण खात नाही. बिना तेल पिता होता चहा बघा तुम्ही. तेल पण पित नाही किंवा काहीच नाही, कोरडी खट्ट होणार ती भजी. खूप चविशी चवदार लागतात, खूप छान लागतात ती. एक झालेलं आहे, अजून एक होईल माझं. का पीठ मी फक्त 2 पळ्याटी घेतलं होतं, पीठ जास्त नव्हतं घेतलं. आता परत टाकते एक. हे बघा, फटाफट होतात, वेळ लागत नाही त्याला.
5 मिनटाची तुम्हाला म्हटलं ना, 5च मिनटं लागतात ह्या रेसिपीला होण्यासाठी. 5 मिनटाची रेसिपी आहे फक्त. आणि कसं लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी ही भजी नक्कीच करून पहा एकदा. साध्या सोप्या पद्धतीत आहे, कमी सामग्रीमध्ये आणि काही झंझट नाही त्याला. तर अशा पद्धतीने एकदा बनवून तर पहा. खरंच तोंडाला पाणी सुटणार असं तुमच्या पाहताच, अशी जर बनवली तर. हे बघा आता उलटं पलटं. आणि मैत्रिणी त्याच्याबरोबर मिरच्या असल्या तर काय मजा येते ना. त्याच्याबरोबर मिरच्या देतात ती लोक. वाड्या गाव आहे ना तिथे, ती भजी आणि त्याच्याबरोबर मिरच्या असतात. आता मी मिरच्या पण टाकते तेलात. हे बघा 2-4 मिरच्या टाकलेल्या आहे. कोणाला आवडेल त्यांनी खाऊ शकता. आणि मस्त होत्या त्या मिरच्या पण, भज्यांबरोबरच शेकले जातात छान. मस्त झालेली आहेत बघा. रंग पण छान भज्यांना. मेन रंग छान येतो भज्यांना द्या. आणि दिसतात छान, पटकनी वाटतं खावं म्हणून असे. आता हे याच्यात एवढे दिसतात, ते प्रत्यक्ष पाहायला खूप छान दिसतात ती भजी. अशीच बनवतात, काहीच फरक नाही याच पद्धतीने. पहा बरं मैत्रिणींनो, झटपट झाली का नाही आपली रेसिपी. कुठे वेळ लागला जास्त. दोन्ही पण, पहिलं पण झालेलं एक टाकलेलं पहिलं, आणि आत्ता पण आता झालेलं आहे. जवळजवळ होतच आलेलं आहे आपलं आता हे पण. वरखाली करायची मात्र, आणि ते एक बाजूने करपून जाईन, एक बाजूने राहीन तसंच. तेव्हा मिरच्या काढून घेते आता. चांगल्या मिरच्या शिजलेल्या आहेत मस्त. याच्यातच टाकायच्या म्हणजे उडत पण नाही. मिरच्या कशा कधी कधी उडतात. मी दांडे खोडून टाकलेले. तुम्ही दांडे नाही खोडले तरी चालेल, तशीच टाकले तरी चालेल. पण भज्यांमध्ये टाकले असं उडत नाही, फाटफाट करत नाही मिरच्या. नाही तर कसं अशा मोकळ्या मिरच्या तेलात सोडलं ना लगेच ते फुटणार. अंगावर उडण्याची भीती असते तेल. मस्त भजी पहा आता झालेली आहेत माझी. मी आता सर्व काढून घेते आता ही. पहा बरं रंग. किती भारी वाटतात. तर सगळंच काढून घेते. ती मिरची राहिलेली ती पण काढून घेते. सगळंच काढून घेते. आता तुम्हाला तोडून दाखवते. ही भजी आतमधून अशी जाळी पडणार त्या भजीला, आणि एकदम मस्त कुरकुरीत. बाहेरून आतमध्ये जाळी पडणार. बऱ्याच वेळ राहतात कुरकुरीत ही. हे बघा गरमच आहे. हे पहा गरम आहे तरी पण फोडले मी, आणि एवढी जाळी पडलेली पहा आतमध्ये. अशीच जाळी पडते खूप छान, आणि मस्त लागतात त्या. बाहेरून कुरकुरीत, आतमध्ये नरम. तर ही भजी कशी वाटली मैत्रिणी नक्कीच कळवा मला. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. तुम्ही बनवून पहा, खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात. तर चला नवीन पद्धतीने, नवीन काहीतरी वेगळं दाखवते तुम्हाला, आणि नवीन घेऊन येते आणखीन काही. ही भजी मात्र करून पहा, कमेंटमध्ये लिहून बी पाठवा. बाय.